हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 20 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय। ईश्वरीने श्री दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका शोधून काढल्या आणि मग या सुवर्ण पादुकांचा महाभिषेक ईश्वरी आणि अर्णवच्या हस्ते झाला। गुरुजींनी ईश्वरीला खूप शुभाशीर्वाद दिले आणि आजीला समजावून सांगितलं की ईश्वरी ही तुमच्या घरची लक्ष्मी आहे, लक्ष्मीच्या पावलांनी ती तुमच्या घरात आली आहे, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर तिला तुमची नाचसून म्हणून स्वीकार करा। ती तुमच्या घराचं सोनं करेल सोनं, आणि जोपर्यंत ईश्वरी तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुमच्या घरावर कोणतंही संकट येणार नाही। तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य, समृद्धी, सुखशांती सगळं नांदेल। आणि तेव्हा कुठे आजीला पटलं की ईश्वरी ही आपली योग्य नाचसून आहे। पण त्यानंतर मात्र राजेशने आपला पुढचा डाव खेळला आणि राजेश आता चक्क अर्णव आणि अंजली या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणारे, तो अंजलीचे कान अर्णवविरुद्ध भरून देणारे। त्यामुळे अंजली अर्णववर खूप चिडेल आणि राजेश आणि अंजली हे दोघे चक्क घर सोडून जाण्याचा निर्णय घेतील। मग हे तर राजेशचं नाटक आहे, पण अर्णव हा अंजली आणि राजेश यांना घरीच थांबवण्यासाठी काय करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल। तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ईश्वरी ही गुरुजींना येऊन सांगते, गुरुजी मला कळलंय की त्या सुवर्ण पादुका कोठे आहेत। हे ऐकून गुरुजींना खूप आनंद होतो, घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं। तर राजेश मामी यांना मोठा धक्काच बसतो। राजेशला प्रश्न पडतो, खरंच ईश्वरीला समजलं की काय की सुवर्ण पादुका मी या चौरंगाखाली लपून ठेवल्या आहेत। ईश्वरी या चौरंगाजवळ येते। राजेश चांगलाच घाबरतो, थरथर करू लागतो। ईश्वरी राजेशकडे वाकड्या नजरेने पाहते। राजेशला पटतच नाही की ईश्वरीला माझा प्लॅन कसा समजला, तिला कसं कळलं की या चौरंगाखाली मी या सुवर्ण पादुका लपून ठेवल्या आहेत। घरातील सगळ्यांच्या नजरा ईश्वरीकडेच असतात। हा सीन खूप भारी आहे। ईश्वरीला माहीत असतं की या चौरंगाखालीच राजेशने या सुवर्ण पादुका लपून ठेवल्या आहेत, परंतु ईश्वरी ही चांगलेच फुटेज खाते आणि कोणालाच काही सांगत नाही। हळूहळू या चौरंगाजवळ येते। सगळेजण तिच्याकडेच आस लावून पाहत असतात की ईश्वरीला या सुवर्ण पादुका कोठे, ते कसं कळलं आणि खरंच या सुवर्ण पादुका तिला सापडल्यात की नाही। अर्णव, मामा, मामी, अंजली सगळेजण ईश्वरीकडेच पाहत असतात। त्यांच्या डोळ्यात एक आशा असते की ईश्वरीला या सुवर्ण पादुका सापडल्या आहेत आणि आता आपल्या घरावर जे मोठं संकट आलंय ते टळणार आहे। ईश्वरी या चौरंगाजवळ येते, या चौरंगाला हात लावते। मामीला मोठा धक्काच बसतो, कारण ईश्वरीने जर या सुवर्ण पादुका शोधून काढल्या तर पादुका चोरी गेल्याचं खापर तिच्या डोक्यावर फोडता येणार नाही, म्हणून मामी दुःखी होते। आणि अर्णवला मात्र विश्वास असतो की ईश्वरीला नक्कीच पादुका कोठे ते कळालं असेल। राजेशची मात्र चांगलीच भंबेरी उडलेली असते, जर ईश्वरीला पादुका सापडल्या तर मी मेलो, मी त्या बॉसचे पैसे कसे फेडणार हाच प्रश्न त्याला पडलेला असतो। आणि ईश्वरी या चौरंगाच्या खाली हात घालते आणि या चौरंगाच्या खालून चक्क या सुवर्ण पादुका बाहेर काढते। या सुवर्ण पादुका राजेशने एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवलेल्या असतात आणि ईश्वरीला या सुवर्ण पादुका सापडल्या हे पाहून राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते। त्याचा विश्वासच बसत नाही। ईश्वरी या सुवर्ण पादुका बाहेर काढते। सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात। त्यांना वाटतं या तर सुवर्ण पादुका नाहीये, हा तर लाल कपडा आहे। पण ईश्वरीला माहीत असतं या कपड्यामध्येच या सुवर्ण पादुका गुंडाळून ठेवल्या आहेत। त्यामुळे राजेशच्या डोळ्यात पाणीच येतं। त्याचा खूप मोठा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि त्याच्या वाटेला पुन्हा एकदा अपयश, दुःख आलेलं असतं। सगळे ईश्वरीकडे आश्चर्याने पाहत असतात आणि ईश्वरी या सुवर्ण पादुकांवरील हा लाल कपडा बाजूला करते आणि या सुवर्ण पादुकांचं दर्शन सगळ्यांना होतं। हे पाहून राजेशला जबर धक्का बसतो की माझा हा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला। या सुवर्ण पादुका विकून मी स्वतः कर्जमुक्त होणार होतो, तो माझा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तो खूप दुःखी होतो। तर अर्णव, आजी, अंजली, मामा, आकाश या सगळ्यांना जबर धक्का बसतो, पण हा आनंदाचा, आश्चर्याचा धक्का असतो। या चौरंगाखालीच सुवर्ण पादुका ठेवल्यात हा विचार कुणीही केला नव्हता। फक्त राजेश सारखा गुन्हेगार व्यक्ती, चोर व्यक्तीच असा विचार करू शकतो। त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। आजी, अंजली या तर तोंडालाच हात लावतात। मामी ही खूप दुःखी होते की ईश्वरीने या सुवर्ण पादुका शोधून काढल्यात आणि आता आपला प्लॅन फ्लॉप झाला। ईश्वरी ही गुरुजींकडे पाहते। ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद असतो, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि डोळ्यांमध्ये आनंदाश्रू असतात। गुरुजी सुद्धा खूप खुश असतात, कारण ईश्वरीने
त्यांचा विश्वास सार्थ ठरवलेला असतो. गुरुजींना आधीपासून माहीत असतं या सुवर्ण पादुका कोणी शोधून काढू शकतं तर ती म्हणजे ईश्वरी, आणि ईश्वरीने त्यांचा विश्वास सार्थ ठरवलेला असतो. हा सीन खूप भारी आहे. या सीनमध्ये कुणी काहीच बोलत नाहीये, ना ईश्वरी, ना अर्णव, ना गुरुजी, ना राजेश. सगळेजण फक्त एकमेकांकडे पाहताय. सगळ्यांच्या भावना ओसंडून वाहताय. ईश्वरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताय तर राजेशच्या डोळ्यात मात्र दुःखाश्रू आले आहेत. ईश्वरीने पुन्हा एकदा आपला प्लॅन फ्लॉप केला म्हणून तो खूप चिडलेला असतो, पण सगळ्यांसमोर तो काहीच बोलू शकत नाही, काहीच व्यक्त होऊ शकत नाही. अर्णव ईश्वरीकडे खूप प्रेमाने पाहतो. ईश्वरीने आपलं वचन पूर्ण केलं, या पादुका शोधून काढल्या म्हणून त्याला ईश्वरीचा अभिमान वाटतो. तर ईश्वरी या पादुकांकडे पाहतच राहते. ती राजेशकडे रागारागाने पाहते, राजेश तिच्याकडे रागारागाने पाहतो, पण राजेशच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं. सगळेजण पुढे येतात. गुरुजी, आजी, अंजली सगळेजण या सुवर्ण पादुकांना नमस्कार करतात, या पादुकांचं दर्शन घेतात, आणि ईश्वरी या पादुका पुन्हा एकदा या ताटामध्ये स्थापन करते, ठेवते आणि या पादुकांना नमस्कार करते. राजेशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तो खूप दुःखी झालेला असतो, पण इतर सगळेजण भक्तिभावाने या पादुकांना नमस्कार करतात. गुरुजींना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्या पादुकांचा आशीर्वाद घेतात. तर राजेश कोणाला काही कळू नये, आपल्यावर संशय येऊ नये, त्यामुळे मनात नसताना सुद्धा या पादुकांना नमस्कार करतो. हा त्याचा या पादुकांना अखेरचा नमस्कार असतो, कारण यानंतर पादुका पुन्हा कधीही त्याच्या हातात येणार नसतात. तर घरातील सगळेजण खूप खुश असतात. गुरुजी हे ईश्वरीला म्हणतात, ईश्वरी तू माझा विश्वास सार्थ ठरवलास, तू या पादुका शोधून काढल्यात. तर ईश्वरी म्हणते, गुरुजी तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला ना, तुम्ही मला जी हिंट दिली होती, तुम्ही मला जे सांगितलं होतं, त्यामुळेच मी या पादुका शोधून काढू शकले. तर गुरुजी म्हणतात, नाही ईश्वरी, मी तर फक्त श्री दत्तगुरूंचा सेवक आहे. ते मला जे काही सांगतात तेच मी पुढे तुम्हाला सांगतो, आणि ही श्री दत्तगुरूंचीच इच्छा होती, या पादुका तू शोधून काढाव्यात. तुझ्या हस्ते या पादुकांची सेवा व्हावी ही त्यांचीच इच्छा होती, म्हणून तिला त्या शोधता आल्या. ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो. ईश्वरी म्हणते, गुरुजी मी माझं वचन पूर्ण करू शकले. खरंच श्री दत्तगुरूंचा माझ्यावर आशीर्वाद आहे, म्हणूनच हे शक्य झालं. तर मामा म्हणतो, आता पादुका सापडल्यात ना, मग सगळे डोळ्यातील अश्रू पुसा, आणि आता या पादुकांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सगळेच खुश होतात. तर अंजली म्हणते, हो ईश्वरी, या पादुका तू शोधून काढल्यात, खरंच दत्तगुरूंचा तुझ्यावर आशीर्वाद आहे. ईश्वरी गुरुजींना विचारते, गुरुजी आता या पादुकांचा महाभिषेक करायचा का? गुरुजी म्हणतात, हो चला आता या पादुकांचा महाभिषेक करायचा आहे. राजेश खूप दुःखी होतो. त्याला माहीत असतं की आता या पादुका पुन्हा त्याच्या हाती कधीच सापडणार नाहीये, आणि तो काही कर्जमुक्त होणार नाहीये. मामीचा सुद्धा चांगला जळफाड झालेला असतो, आणि मग या पादुकांच्या महाभिषेकाला सुरुवात होते. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे मिळून या पादुकांची पूजा करतात आणि महाभिषेक करतात. राजेश तेथेच बसलेला असतो. या दोघांकडे रागारागाने पाहत असतो, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. त्याने या दोघांना कितीही नजर लावण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच फायदा होत नाही. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अर्णव आणि ईश्वरी या पादुकांची महापूजा करतात, महाभिषेक करतात आणि आशीर्वाद घेतात. दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात, आणि मग त्यानंतर एक एक करून घरातील सगळेजण या पादुकांची पूजा करतात, पादुकांचा आशीर्वाद घेतात, गुरुजींचा आशीर्वाद घेतात. आजी ही गुरुजींचा आशीर्वाद घ्यायला येते. गुरुजी तिला विचारतात, काय झालं सुभद्रा, तुझ्या मनात काहीतरी शंका आहे असं मला दिसतंय. तर सुभद्रा म्हणजेच आजी म्हणते, हो गुरुजी, माझ्या मनात एक शंका आहे. आमच्या घरी आम्ही या पालखीचं स्वागत केलं, पण या पादुकांबरोबर जे काही घडलं त्यामुळे आमच्या घरावर एखादं संकट तर येणार नाही ना? गुरुजी आजीला समजावून सांगतात, जे काही झालं ते श्री दत्तगुरूंच्या इच्छेनेच झालं, आणि पादुका परत सापडल्यात ना, त्यामुळे तुमच्या घरावर कोणतंही संकट येणार नाही अशी कोणतीही शंका मनात धरू नको आणि काळजी करू नको. हे ऐकून आजीला खूप आनंद होतो. आजी म्हणते, गुरुजी माझ्या मनात तेवढीच शंका होती, तुम्ही ती सुद्धा दूर केली. तर गुरुजी आजीला विचारतात, थांब सुभद्रा, तुझ्या मनात अजून एक शंका आहे असं मला दिसतंय. तर आजी सांगते, नाही गुरुजी, मला फक्त ही एकच शंका विचारायची होती. तर गुरुजी सांगतात, पण मला कळतंय तू तुझ्या नातसुनेला ईश्वरीला अजून तुझी सून म्हणून स्वीकारला नाहीये, आणि तुझ्या नातसुनेबद्दल तुझ्या मनात शंका आहे, हे खरं आहे ना? सुभद्रा हो म्हणते. गुरुजी तिला समजावून सांगतात, सुभद्रा तुझी नातसून ईश्वरी ही लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आलीये, आणि तिच्या येण्याने
तुझं घर हे ऐश्वर्य, समृद्धी, सुख, शांती या सगळ्या गोष्टींनी भरून जाणार आहे. त्यामुळे तुझ्या मनात कोणतीही शंका ठेवू नको. तुझ्या नातसुनेला तू जितक्या लवकर स्वीकारशील तितक्या लवकर तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद हे सगळं येईल. तुझी ही सून आहे ना, लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली आहे आणि तुझ्या घराचं ती सोनं करेल सोनं. हे ऐकून आजीला आश्चर्य वाटतं. तर ईश्वरी खूप खुश होते. मामा, अंजली या सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. गुरुजींसारखा इतका मोठा विद्वान चक्क ईश्वरीचं कौतुक करतोय आणि ईश्वरीला या घरची परफेक्ट सून म्हणतोय. लक्ष्मीच्या पावलांनी ईश्वरी या घरात आली आहे आणि या घराचं सोनं करणारे असं म्हणतोय. हे पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. आजी ही सुद्धा ईश्वरीकडे पाहते. गुरुजींनी एवढं सांगितलंय तरीसुद्धा आजीचा विश्वास मात्र अजून बसलेला नसतो. ईश्वरी ही आजीकडे प्रेमाने पाहते, पण आजीच्या मनात अजून शंकाच असते. पण ईश्वरीचं एवढं कौतुक ऐकून राजेशचा मात्र चांगलाच जळफाट होतो. गुरुजी आणि त्यांचे सगळे सेवेकरी अर्णवच्या घरातून निघून जातात आणि थोड्या वेळानंतर सगळेजण मस्त डिनर टेबलवर डिनर करत असतात. मामा सांगतो, आजचा सोहळा किती छान झाला ना, आणि त्यात गुरुजींनी सगळ्यांना किती शुभ आशीर्वाद दिले. पण आजी ही तोंडाला हात लावून कसला तरी विचार करत असते. अंजली विचारते, आजी काय झालंय, तू कसला विचार करतेय? अर्णवला सुद्धा हे समजतं आणि अर्णव विचारतो, आजी तुझी तब्येत बरी आहे ना, काय झालंय? आजी म्हणते, काय नाही, मी कसला विचार करत नव्हते. तर मामा म्हणतो, तुझ्या मनात अजून तोच विचार आहे का पादुकांबद्दल? तर मामी चिडून म्हणते, अहो हे काय बोलताय, असणारच ना, का नसेल? या घरातून पादुका चोरी गेल्या होत्या आणि त्या कुणी चोरल्यात हे मला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा आकाश विचारतो, मॉम काय झालंय, सगळं नीट झालंय ना, मग तुझा कोणावर संशय आहे? तर वल्लरी चिडून म्हणते, माझा या ईश्वरीवरच संशय आहे. जर या ईश्वरीने पादुका चोरल्या नसतील मग तिला कसं कळलं की त्या चौरंगाखालीच पादुका ठेवल्या होत्या? या ईश्वरीनेच प्लॅन बनवला होता. ईश्वरीनेच या पादुका चोरल्या होत्या. पण ऐनवेळी तिला त्या पादुका घराबाहेर नाही नेता आल्या, त्यामुळे आपल्यावर कोणाचा संशय नको म्हणून तिनेच नंतर या पादुका सगळ्यांसमोर आणल्या आणि पादुका शोधण्याचं श्रेय मिळवलं. ही एक नंबरची खोटाडी आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तिनेच जाणून बुजून या पादुका चोरल्या होत्या. आजी ही वल्लरीला म्हणते, बस झालं वल्लरी, आता गुरुजींनी सांगितलंय ना की ईश्वरीचा यामागे कोणताही हात नव्हता, तिची कोणतीच चूक नव्हती. मग ईश्वरीवर संशय घेऊ नको, तिच्यावर असले आरोप लावू नको. हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो. तर मामी चिडून म्हणते, आई जर ईश्वरीने या सुवर्ण पादुका नव्हत्या चोरल्या मग कुणी चोरल्या होत्या? नक्कीच घरातील कुणीतरी या सुवर्ण पादुका चोरल्या असतील. हे ऐकून अर्णव लगेच जिजू असं नाव घेतो, म्हणजेच राजेशने या सुवर्ण पादुका चोरल्यात असं म्हणतो. त्याचं नाव ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो. राजेश अर्णवकडे आश्चर्याने पाहतो. ईश्वरी, मामा, अंजली, आजी हे सगळे अर्णवकडे आश्चर्याने पाहू लागतात की अर्णवला असं वाटतंय की राजेशने या सुवर्ण पादुका चोरल्या होत्या. राजेश सुद्धा खूप चिडतो. आकाश विचारतो, दादा तू हे काय बोलतोय, तू जिजूंवर आरोप लावतोय का? तर अर्णव म्हणतो, हो कारण ते क्रिमिनल आहेत ना. हे ऐकून तर राजेशला ठसकाच लागतो. त्याचा विश्वासच बसत नाही की अर्णव हा चक्क त्याच्या विरुद्ध सगळ्यांना सांगतोय. सुवर्ण पादुका त्याने चोरल्यात, तो गुन्हेगार आहे, क्रिमिनल आहे असं सगळ्यांना सांगतोय. आणि सगळेजण अर्णवकडे आश्चर्याने पाहू लागतात की अर्णव हे काय बोलतोय, राजेशवर चोरीचा आरोप लावतोय आणि त्याला गुन्हेगार ठरवतोय. तर अर्णव म्हणतो, तुम्ही माझं वाक्य पूर्णच होऊ दिलं नाही. मी तर जिजूंना विचारत होतो की जिजू तुम्ही तर क्रिमिनल लॉयर आहात ना, मग तुम्हाला माहीतच असेल की कुणी या सुवर्ण पादुका चोरल्या असतील, तुमचा संशय कोणावर आहे? तेव्हा कोठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. राजेश सुद्धा खोटी खोटी स्माईल देतो आणि म्हणतो, चांगलं कव्हर केलं, आधी मला गुन्हेगार चोर ठरवलं आणि नंतर सगळ्यांसमोर सपारणी करतोय. राजेश म्हणतो, खरंय तुझं अर्णव, मी क्रिमिनल लॉयर आहे, परंतु ज्या कुणी या सुवर्ण पादुका चोरल्या असतील ना तो खूप हुशार आहे. त्याने एवढं सगळं केलं पण एकही पुरावा मागे ठेवला नाहीये. तर अर्णव म्हणतो, जिजू तुमचं खरं आहे, पण प्रत्येक गुन्हेगाराला असंच वाटत असतं की तो खूप हुशार आहे. जर यावेळेस त्याने कोणता पुरावा मागे नाही ठेवलाय पण पुढच्या वेळेस तो नक्कीच एखादा पुरावा मागे ठेवेल आणि मग त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. खरा गुन्हेगार कोण आहे ते सर्वांना कळेल. राजेश लगेच स्वतःची बाजू सावरून घेतो आणि म्हणतो, अर्णव मला नाही वाटत की या घरातील कुणी चोरी केली असेल. नक्कीच एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने चोरी केली असेल.
कारण या पालखीचं दर्शन घेण्यासाठी अनेक बाहेरची लोक आपल्या घरात आली होती आणि त्यांच्यातीलच कुणीतरी या सुवर्णपादुका चोरून ठेवल्या असतील. घरातून बाहेर नेण्याची त्याची हिंमत झाली नसेल म्हणून तेथेच लपून ठेवल्या असतील. ही गोष्ट सगळ्यांना पटते. आजी म्हणते, हो खरंय, मला जावई बापूंचं पटतंय. घरातील कुणीच असं काम करू शकत नाही. नक्कीच बाहेरच्या व्यक्तीने हे केलं असेल. पण अर्णव आणि ईश्वरीला माहीत असतं हे सगळं राजेशनेच केलंय आणि हे दोघेही त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात. राजेश म्हणतो, आजी मला एक महत्त्वाचा कॉल आलाय. आणि राजेश हा फोनवर बोलण्याचं नाटक करून बाहेर येतो. राजेश खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, माझ्या इंदोरी जिलेबीनेच आज मला हरवलं. तिला कळतंय असं नाही, मला स्वतःच्या डोक्यावरचं कर्ज फेडायचंय. जर आज त्या सुवर्ण पादुका मी घराबाहेर नेऊ शकलो असतो तर त्या मी केव्हाच विकल्या असत्या आणि माझं अकाउंट क्लोज केलं असतं. आता मी कसे पैसे जमवू, कसं ते कर्ज फेडू, कसा त्या बॉसपासून वाचू, हाच प्रश्न राजेशला पडतो. राजेश विचार करत असतो की आता काय करायचं. त्याच वेळेस त्याला दिसतं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही त्याच्या आजूबाजूला आहेत आणि चक्क एक सर्कल तयार करताय, तेही रांगोळीचं, राखेचं. तेव्हा राजेश चिडून विचारतो, हे दोघे काय करताय तुम्ही? तर ईश्वरी म्हणते, तुझी राख करतोय, राख. अर्णव हा राजेशला म्हणतो, राजेश आता तुझा खेळ संपलाय. तुला एक कळतंय का, तू सगळं हरत चाललाय. तुझा प्रत्येक डाव फसतोय. आजपर्यंत तर तू मला, ईश्वरीला, ताईला त्रास देत होता, माणसांना त्रास देत होता. पण आज तू देवाला त्रास दिलाय. देवाच्या सुवर्ण पादुका चोरण्याचा प्रयत्न केलाय आणि या पापाचं फळ तुला नक्कीच भेटणार. जशी ही राख आम्ही तुझ्या आजूबाजूला पसरली आहे ना, तशीच तुझ्या आयुष्याची राख रांगोळी होणार आहे. राजेश खूप चिडतो. या दोघांकडे पाहू लागतो. ईश्वरी म्हणते, राजेश तू एकटा आहे, पण आम्ही दोघे आहोत आणि आम्ही दोघे मिळून तुझी राख रांगोळी नक्की करणार. असं म्हणून हे दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडतात आणि या राजेशला चांगलं टशन देतात, चांगलेच डोळे दाखवतात. राजेशला त्यांना काही बोलण्याची हिंमतच होत नाही. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात की राजेश तुझं आता काही खरं नाही. या राखेसारखीच आम्ही तुझ्या आयुष्याची राख करणारे, तुला सोडणार नाहीये. त्यामुळे राजेश आणखीनच चिडतो. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ईश्वरीने आपल्या हुशारीने आणि गुरुजींच्या साथीने या सुवर्ण पादुका शोधून काढल्या आणि मग गुरुजींनी आजीला समजावून सांगितलं की तुम्ही ईश्वरीला स्वीकार करा. ती तुमची नातसून म्हणून अगदी योग्य आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ती या घरात आली आहे आणि अशी लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेली सून तुमच्या घराण्याचं सोनं करेल. समृद्धी, ऐश्वर्य, श्रीमंती, सुख, आनंद सगळं तुमच्या घरात नांदेल. त्यामुळे आजीला सुद्धा आपली चूक समजली आहे आणि लवकरच आजी ईश्वरीला आपली नातसून म्हणून स्वीकारेल, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, एक खूप मोठा ट्विस्ट येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णवच्या हातात एक दोऱ्याचा बंडल असेल आणि त्याचा खूप गुंता झालेला असेल. ईश्वरी त्याला म्हणणार, सर हा गुंता तुम्हाला सोडावा लागणार आहे आणि ती तेथून निघून जाईल. अर्णव विचार करेल, हो ईश्वरी, हा गुंता सुद्धा मीच सोडवणार आहे आणि आपल्या नात्याचा जो गुंता झालाय तो सुद्धा मीच सोडवणार आहे. म्हणजे आता अर्णवने ठरवलंय की तो ईश्वरी आणि त्याच्या नात्यामधील गुंता सोडवणार आहे आणि लवकरच ईश्वरीला आय लव्ह यू म्हणणार आहे. त्याच्या मनातील प्रेमाच्या भावना तो ईश्वरीला सांगणार आहे. पण राजेशचा पुढचा प्लॅन सुद्धा सुरू झालाय. राजेश हा अंजलीचे चक्क अर्णव विरुद्ध कान भरणार आहे. अर्णव आणि अंजली या दोघांमध्ये भांडण व्हायला हवं, दुरावा निर्माण व्हायला हवा, यासाठी तो प्रयत्न करणार आहे. आणि राजेश हा अंजलीला सांगेल की अंजली, आज मी खूप दुखावलं गेलोय. अर्णवने चक्क सगळ्यांसमोर मला चोर म्हणून हिणवलं. तो मला चोर म्हणाला, मला क्रिमिनल, गुन्हेगार म्हणाला. तो मला चोरच म्हणत होता. फक्त नंतर त्याने सपाटणी केली आणि चोर कोण आहे असं मला विचारलं. मला क्रिमिनल लॉयर म्हणाला, पण त्याचा अर्थ तोच होता. अर्णवने आज मला खूप दुखावलंय आणि यानंतर या घरात राहण्याची माझी इच्छा नाहीये. कोणाला तोंड दाखवायची माझी इच्छा राहिली नाहीये. हे ऐकून अंजलीला सुद्धा वाईट वाटणार. अंजलीला वाईट वाटेल की अर्णवने आपल्या नवऱ्याला चोर म्हटलं, गुन्हेगार म्हटलं. जरी अंजलीचं आपल्या भावावर कितीही प्रेम असलं तरी सुद्धा राजेशने तिचा विश्वास पूर्णपणे जिंकलाय. राजेश हा कोणतंच चुकीचं काम करू शकत नाही असं अंजलीला वाटतं. त्यामुळे राजेशने आता हाच प्लॅन बनवलाय की अंजलीशी गोड गोड बोलायचं आणि अर्णव विरुद्ध तिच्या मनात काळं बेरं टाकायचं. अर्णव हा फक्त ईश्वरीवर प्रेम करतो आणि ईश्वरीमुळेच तो आता आपल्या सगळ्यांना दूर करतोय.
त्याला अंजलीची गरज नाहीये, घरात कोणाचीच गरज नाहीये असं तो अंजलीच्या मनात भरणार. म्हणजे एकाच वेळेस राजेश हा अंजलीला अर्णव आणि ईश्वरी या सगळ्यांविरुद्ध भडकून देणार आहे. म्हणजेच हे दोघे आता एकमेकांपासून वेगळे होतील आणि आता राजेश आणि अंजली हे दोघे एकत्र येतील आणि अर्णव ईश्वरी यांच्यापासून तो अंजलीला दूर करणार आहे. म्हणजे त्याला अंजलीकडून पैसे लाटता येतील, तिच्याकडून फायदा करून घेता येईल. राजेश मनातल्या मनात विचार करेल, अर्णव आणि ईश्वरी तुम्ही माझी राग करायला निघालात ना, आता पहा मी अंजली आणि अर्णव या दोघांच्या नात्याची कशी राग करतो, या दोघा भाऊ बहिणींना एकमेकांपासून कसं दूर करतो, त्यांच्यामध्ये कसे गैरसमज निर्माण करतो. म्हणजे आता राजेशने खूप मोठा प्लॅन बनवलाय. मग त्याचा हा प्लॅन यशस्वी होणार का? अंजली आणि अर्णव या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतील का? अंजली ही राजेशसाठी अर्णवशी भांडणार का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मित्वा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.